मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा मार्च महिन्याचं जे वितरण आहे हे प्रचंड पुढे गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रविवार होता त्यामुळे कोणत्याही प्रकारचा GR अपेक्षित नव्हताच। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की हे वितरण जे 24 तारखेच्या आतच त्याचा GR येणं अपेक्षित होता। खरं तर त्याच्या अगोदरच यायला पाहिजे होता पण तसं न होता वितरण फार पुढे जात आहे। जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत। त्यामुळे कोणी चिंता करू नका। प्रचंड लाभार्थी विचारत आहेत की सर हा मुद्दा लावून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर आम्हाला वितरण प्राप्त होईल आणि त्याचप्रमाणे आपण या चॅनलच्या माध्यमातून या योजनेचा आवाज सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बघा वितरणाला खूप विलंब झालेला आहे। म्हणजे मार्चचं पहिलंच पेंडिंग पडलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी एप्रिल महिन्याचं पण, कारण एप्रिल महिना आता जवळपास संपत आलेला आहे। त्यामुळे आता एक हप्ता देऊ नका, आता द्यायचे असतील तर दोन्ही हप्ते एकत्रित द्या। म्हणजे मार्चचा महिना आणि त्यानंतर एप्रिलचा महिना आणि या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये एकत्रित द्या आणि एकदाचं जे काही गॅप नावाचं जे काही या योजनेमध्ये जे काही अडचण निर्माण झालेली आहे तर ती अडचण कायमची दूर करा। म्हणजेच काय, जो गॅप पडला आहे तर तो दूर करा। 2 हप्ते एकत्रित देऊन अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून आपली सरकारला विनंती आहे। बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते आता पेंडिंग आहेत। आता असं म्हणता येणार नाही की मार्चचा हप्ता आपला फक्त पेंडिंग आहे, आता 2 हप्ते पेंडिंग पडलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या योजनेच्या संदर्भात काही चुकीचे जे काही वितरणाच्या संदर्भात जो विलंब लागतो आहे तर त्याच्या विरुद्ध आपण नक्कीच आवाज उठवणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर वितरण होईल आणि लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेल। एकूण 3000 रुपये म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा लाभ एकत्रित द्यावा। खरं तर जे वितरण होतं हे 23 ते 25 दरम्यान होणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं नाही। त्यामुळे वितरण पुढच्या महिन्यात जाणार नाही, म्हणजे त्यामुळे वितरण जे आहे ते मे महिन्यामध्ये जाणार नाही, म्हणजे याच्या पुढच्या तर वितरण हे आज 26 तारीख तर ऑब्वियसली रविवार असल्यामुळे काहीच हालचाल झालेली नाही। हे 27 ते 30 या तारखेच्या दरम्यानच होणार आहे। त्यामुळे कोणी चिंता करू नका, कारण या तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता याच्यासाठी आहे कारण की वितरण फार विलंब झालेला आहे याची जाण सरकारला पण असेल आणि त्यामुळे कदाचित ते लवकर वितरण करण्याचा प्रयत्न करतील। तरी देखील माझ्या मते उद्या या योजनेच्या संदर्भात सकारात्मक हालचाली घडू शकतील। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा लवकर वितरण करावे अशी परत एकदा नम्र विनंती आहे शासनाला आणि लवकर हा जो काही मार्चचा हप्ता आहे आणि एप्रिलचा हप्ता आहे तो वितरित करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।